तुकोबांच्या गाथेचे रक्षक संत संताजी जगनाडे महाराज. वारकरी संप्रदायाचा डोलारा ज्या काही प्रमुख स्तंभांवर उभा आहे त्यात लेखनकार संतांचे स्थान आढळ आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार सच्चिदानंद बाबांनी लिहून ठेवले, तर संत तुकाराम महाराजांच्या मुखातून प्रकट होणारी अमृताची वाणी म्हणजेच त्यांचे अभंग आपल्या लेखणीत जतन करण्याचे महान कार्य ज्या थोर संतांनी केले ते म्हणजे संत संताजी जगनाडे महाराज. धन्य ते संताजी जगनाडे, शब्दांचे ज्यांनी केले सोने तोकडे, तुका म्हणे माझी जीवा, संताजी तो माझा साचा ठेवा. पुणे जिल्ह्यातील चाकण ही या महान संतांची कर्मभूमी. संत तुकाराम महाराजांचे अत्यंत लाडके आणि विश्वासू शिष्य असणाऱ्या संतांजींनी केवळ अभंग लिहिले नाहीत, तर जेव्हा तत्कालीन कर्मठ व्यवस्थेने तुकोबांची गाथा इंद्रायणी नदीत बुडवली तेव्हा आपल्या अथांग स्मरणशक्तीच्या आणि निष्ठेच्या जोरावर ती गाथा पुनर्जीवित केली. आपण या शब्दांच्या रक्षकाचा अद्भुत जीवन प्रवास, त्यांची भक्ती आणि त्यांच्या जीवनातील चमत्कारांचा इतिहास पाहणार आहोत. संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म इसवी सन 1625च्या सुमारास शके 1547 कार्तिक वद्य त्रयोदशीला पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक चाकण नगरीत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठोबा जगनाडे आणि आईचे नाव मथुबाई असे होते. त्यांचे घराणे पारंपरिकपणे तेल गाळण्याचा म्हणजेच तेली समाजाचा व्यवसाय करत होते. संतांजींचे घराणे वारकरी पंथांचे निस्सिंब भक्त होते. घरात रोज विठ्ठल नामस्मरण आणि भजन चालत असे. संताजी लहानपणापासूनच अतिशय बुद्धिमान, शांत आणि अभ्यासू वृत्तीचे होते. त्या काळात त्यांनी मोडी आणि बाळबोध देवनागरी लिपीचे उत्तम शिक्षण घेतले होते. सुंदर आणि सुवाच्य अक्षर ही त्यांची देवाने दिलेली मोठी देणगीच होती. वयात आल्यावर त्यांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला. प्रपंच सांभाळत असतानाच त्यांचे मन चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात विठ्ठल भक्तीत रमत असे. इसवी सन 1640च्या सुमारास देहूचे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनाची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरत होती. चाकण आणि देहू यामधील अंतर फार नव्हते. तुकोबांच्या कीर्तनाचा महिमा ऐकून संताजी देहूला गेले. देहूच्या इंद्रायणी काठी जेव्हा संतांजींनी तुकोबांचे कीर्तन ऐकले तेव्हा ते मंत्रमुग्ध झाले. तुकोबांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडणारे अभंग म्हणजे साक्षात ईश्वरी वाणी आहे याची प्रचिती संतांजींना आली. कीर्तन संपताच संताजी तुकोबांच्या चरणी लीन झाले. तुकोबांनी संतांजींच्या डोक्यावर हात ठेवला आणि संताजींना आपले शिष्य म्हणून स्वीकारले. संताजींचे सुंदर अक्षर आणि त्यांची निष्ठा पाहून तुकोबांनी त्यांना आपल्या कीर्तनाचे मुख्य लेखक सदाशिव म्हणून नियुक्त केले. तेव्हापासून तुकोबा जिथे जातील तिथे संतांजी हातामध्ये कागद, बोरू आणि शाईची दौत घेऊन सावलीसारखे त्यांच्यासोबत राहू लागले. संत संताजी महाराज यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा आणि त्यांचा अलौकिक अधिकार हा तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेच्या रक्षणाशी जोडलेला आहे. संत तुकाराम महाराजांचे वाढते प्रस्थ आणि त्यांचे लोकजागृतीचे विचार तत्कालीन काही कर्मठ लोकांना, उदाहरणार्थ रामेश्वर भट यांना सहन झाले नाहीत. त्यांनी तुकोबावर आरोप केला की शूद्र काळात जन्म घेऊन वेदांचा अर्थ सांगणारे अभंग रचण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. त्यांनी तुकोबांना हुकूम दिला की तुमच्या अभंगाची गाथा इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडवून टाका. तुकोबांनी देवाच्या इच्छेपुढे मान झुकवून आपली गाथा नदीच्या डोहात बुडवली. संपूर्ण देहू दुःखात बुडाले होते. परंतु अशा कठीण प्रसंगात संताजी जगनाडे मागे हटले नाहीत. तुकोबा जेव्हा 13 दिवस अन्न पाणी त्यागून विठ्ठल मंदिराच्या पायरीवर बसले होते तेव्हा संतांजींनी रात्र जागून एक अद्भुत कार्य केले. तुकोबा कीर्तनात जे अभंग म्हणत ते संतांजींनी लिहिलेले असायचे, परंतु अनेक अभंग असे होते जे संताजीच्या कंठात आणि स्मरणशक्तीत पक्के बसले होते. गाथा पाण्यात बुडवली गेलेली असताना संतांजींनी आपल्या अथांग बुद्धिमत्तेच्या आणि पांडुरंगाच्या कृपेच्या जोरावर आपल्या स्मरणशक्तीतून शेकडो अभंग पुन्हा कागदावर लिहून काढायला सुरुवात केली. असे म्हणतात की जेव्हा 13 दिवसांनी इंद्रायणी नदीने तुकोबांची मूळ गाथा पाठीवर तरंगवून जशीच्या तशी कोरडी परत केली तेव्हा लोकांनी पाहिले की संतांजींनी आपल्या स्मरणशक्तीतून लिहून काढलेले अभंग आणि नदीतून वर आलेले अभंग यात एका अक्षराचाही फरक नव्हता. हा संतांजीच्या एकाग्रतेचा आणि भक्तीचा फार मोठा चमत्कार मानला जातो. जर संतांजींनी ते अभंग लिहिले नसते तर आज तुकोबांचे विचार महाराष्ट्राला मिळाले नसते. वारकरी साहित्यात संत संतांजींच्या स्वतःच्या आध्यात्मिक अधिकाराचे आणि चमत्काराचे अनेक उल्लेख आढळतात. संतांजीच्या पारंपरिक व्यवसायात तेली समाजाचा होता. एकदा त्यांच्या घरी वारीला जाणाऱ्या शेकडो वारकऱ्यांचा मुक्काम होता. वारकऱ्यांच्या जेवणासाठी मोठ्या प्रमाणावर तेलाची गरज होती, परंतु संतांजींकडे तेल काढण्यासाठी पुरेसे बैल नव्हते आणि वेळही कमी होता. संतांजी चिंतेत पडले आणि विठ्ठलाचा धावा सुरू केला. तेव्हा एक अद्भुत चमत्कार घडला. संतांजींनी लाकडी घाण्याला बैल न जोडताच केवळ विठ्ठल नामाचा गजर करत घाण्याचे चाक हाताने फिरवायला सुरुवात केली.
असे म्हणतात की कोणत्याही प्राण्यांच्या शक्तीशिवाय तो घाणा स्वतःहून वेगाने फिरू लागला आणि त्यातून एवढं तेल बाहेर पडले की आलेल्या सर्व वारकऱ्यांची सोय झाली. देवाने स्वतः बैलाचे रूप घेऊन तो घाणा चालवला अशी श्रद्धा वारकऱ्यांमध्ये आहे. ज्यावेळी संत तुकाराम महाराज यांचे देहूवरून सदैव वैकुंठ गमन झाले, फाल्गुन वद्य द्वितीया तुकाराम बीज या दिवशी, त्या अंतिम प्रसंगाचे संताजी हे प्रमुख साक्षीदार होते. तुकोबांनी जाताना जे शेवटचे अभंग म्हटले ते संतांजींनीच जगासाठी लिहून ठेवले. तुकोबा गेल्यानंतरही संतांजींनी खचून न जाता तुकोबांचा विचार पुढे चालू ठेवला. संत संताजी जगनाडे हे केवळ लेखक नव्हते, तर ते स्वतः एक उच्च शिक्षित कोटीचे संत कवी होते. तुकोबांच्या सहवासात राहून त्यांची स्वतःची प्रज्ञा जागृत झाली होती. त्यांनी स्वतः अनेक अभंगांची रचना केली आहे, ज्यात गुरुमहिमा, विठ्ठल भक्ती आणि सामाजिक प्रबोधन आढळते. त्यांचा एक अतिशय सुंदर आणि उपदेशात्मक अभंग खालीलप्रमाणे आहे. तेली तो घाणा फिरवी अहोरात्र, मनात मात्र विठ्ठलाचे चित्र, अक्षरे लिहितो बोराच्या टोकाने, मन रंगले त्या हरीच्या नावाने. संता म्हणे जगी व्हावे पाणी पाणी, तेव्हाच लाभे पंढरीचा राणा डोळ्यांनी. संत तुकाराम महाराज गेल्यानंतर संतांजींनी आपले उर्वरित आयुष्य केवळ गाथेच्या प्रसारासाठी खर्च केले. त्यांनी अनेक गावांमध्ये जाऊन तुकोबांचे अभंग लोकांना शिकवले. शेवटी इसवी सन 1699च्या सुमारास शके 1621 मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला त्यांनी पुणे जवळील सुदुंबरे तालुका मावळ येथे सजीव समाधी घेतली. हा प्रसंग संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी, कीर्तनकार आणि संत साहित्याचे अभ्यासक अत्यंत आदराने सांगत असतात. हा अद्भुत आणि डोळ्यात पाणी आणणारा आहे. संत तुकाराम महाराज आणि संतांजी महाराज यांच्यात एक आत्मिक करार झाला होता. तुकोबांनी संतांजींना वचन दिले होते की संतांजी, जर माझ्या आधी देहावसान झाले तर माझ्या अंतिम समयाला तू हजर राहशील, आणि जर तू आधी गेलास तर तुझ्या मातीला अंत्यविधीला मी स्वतः उपस्थित राहीन. परंतु जेव्हा फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबांचे सदेह वैकुंठ गमन झाले, तेव्हा संतांजी महाराज देहूत नव्हते. ते चाकण किंवा सुदुंबरे परिसरात होते. जेव्हा संतांजींना ही बातमी समजली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. गुरूंची शेवटची भेट न झाल्यामुळे आणि वचन पूर्ण न करता आल्यामुळे संतांजींना अत्यंत तीव्र विरह सहन करावा लागला. तुकोबांच्या वैकुंठ गमनानंतर संतांजी महाराजांचे मन जगात कुठेच रमले नाही. शेवटी मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला सुदुंबरे मावळ येथे संतांजी महाराजांनी आपला देह ठेवला. त्यांच्या विरहाचा अंत झाला. गावातील लोकांनी आणि त्यांच्या मुलाने संतांजी महाराजांचा अंत्यविधी सुरू केला. त्यांना समाधीस्थळी माती देण्यास सुरुवात झाली. परंतु येथेच निसर्गाचा आणि भक्तीचा एक अद्भुत चमत्कार सुरू झाला. लोकांनी संतांजींच्या शरीरावर कितीही माती टाकली तरी त्यांचा मुखवटा म्हणजे चेहरा, मुंडकं मातीने झाकलंच जात नव्हतं. लोकांनी गोण्याच्या गोण्या माती टाकली, पण ती माती बाजूला सारायची आणि संतांजींचा चेहरा उघडाच राहायचा. जणू काही संतांजींचा देह आपल्या गुरूंच्या वचनाची वाट पाहत होता. शेवटी रात्र झाली. सर्व लोक कंटाळले आणि आपापल्या घरी निघून गेले. पण संतांजी महाराजांचा मुलगा मात्र आपल्या वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहत तिथेच थांबून राहिला. बरोबर मध्यरात्री एक अद्भुत प्रकाश सुदुंबरेच्या त्या पावनभूमीवर प्रकट झाला. जगद्गुरू संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाच्या विमानात बसून थेट त्या समाधीस्थळी आले. तुकोबांनी आपल्या लाडक्या शिष्याकडे पाहिले. त्यांनी संतांजींच्या मुलासमोर स्वतःच्या हाताने 3 मुठभर माती संतांजींच्या चेहऱ्यावर टाकली. आश्चर्य म्हणजे ज्या संतांजींचा चेहरा हजारो पण मातीने झाकला जात नव्हता, तो तुकोबांच्या केवळ 3 मुठी मातीने पूर्णपणे झाकला गेला आणि त्यांची समाधी पूर्ण झाली. यानंतर साक्षीचा अमर अभंग. तुकोबांनी आपले वचन पूर्ण केले होते. संतांजींच्या मुलाला प्रचिती यावी आणि जगाला हा इतिहास समजावा म्हणून तुकोबांनी त्याचवेळी तिथे एक साक्षीचा अभंग लिहून दिला, जो तुम्ही वर उल्लेख केला आहे. चरिता गोधन माझे गुंतले वचन, आम्हा जाणे एका तेली या कारण. 3 मुठी मृत्तिका टाकिले तेव्हा लपविले मुख, तुका म्हणे संतू न्यावा आलो विष्णू लोका. तुकोबा वैकुंठावरून 3दा परत आले. पहिले आपल्या मुलीच्या म्हणजेच भागीरथीच्या लग्नाच्या वेळेच्या वचनासाठी, दुसरे संत संताजी महाराजांच्या मातीसाठी आणि तिसरे संत निळोबारायांना स्वप्नात अनुग्रह देण्यासाठी. आपण ह्या चरित्रानंतर संत निळोबारायांचंही चरित्र ह्या चॅनलवर अपलोड करणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आज सुदुंबरे येथे संत संताजी जगनाडे महाराज यांचे अतिशय सुंदर मंदिर आणि समाधी स्थळ आहे. वारकरी संप्रदायात या स्थानाला अत्यंत पवित्र मानले जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात तिथे खूप मोठी यात्रा भरते, जिथे लाखो लोक, भाविक, विशेषतः तेली समाज आणि सर्व वारकरी बांधव नतमस्तक होतात. संतांजींनी कधीही स्वतःच्या प्रसिद्धीची हाव धरली नाही. ते नेहमी तुकोबांच्या मागे सावलीसारखे राहिले. आजच्या काळात स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या चांगल्या विचारांना साथ देणे ही मोठी भक्ती आहे, हे संतांजी शिकवतात. आपले संस्कृती, विचार आणि ग्रंथ टिकवून ठेवण्यासाठी संतांजींनी जो त्रास सहन केला, तो आजच्या पिढीला आपल्या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करण्याची प्रेरणा देतो. हाताने तेल गाळणे आणि दुसऱ्याला हाताने देवाचे अभंग लिहिणे हा
आदर्श दाखवतो की नोकरी व्यवसाय करतानाही आपण अध्यात्म जपू शकतो. जेव्हा एखाद्या भक्ताला आपल्या गुरूंच्या शब्दांचा आणि विठ्ठल नामाचा खरा निज ध्यास लागतो, तेव्हा नदीचे पाणीही त्याचे शब्द पुसू शकत नाही आणि काळाच्या ओघात ते विचार अमर होतात. हेच संताजी जगनाडे महाराज यांच्या दिव्य चरित्राचे सार आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी माझ्या ह्या चॅनलवर अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळोवेळी शेअर करत असते. अजून कोणत्या संतांचे चरित्र तुम्हाला ऐकायला आवडेल हेही मला कमेंट करून सांगा. आणि जवळपास वारकरी संप्रदायातील 70-80% संतांचे चरित्र मी आपल्या ह्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे. रामकृष्ण हरी.